शहरात शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूच्या बेकायदेशीर साठेबाजीवर हुडकेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पहिली कारवाई राजेंद्र प्रसाद रामकुमार शाहू यांच्या घरावर छापा टाकून केली। पोलिसांनी त्यांच्या घरातून तब्बल 75,960 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे। याच मोहिमेअंतर्गत पोलिसांनी दुसरी धडक कारवाई स्वप्नील चरणदास भोंड या आरोपीच्या घरावर केली। या छाप्यात पोलिसांनी आरोपीच्या घरातून एकूण 18 किलो वजनाचा आणि 9,000 रुपये किमतीचा बेकायदेशीर सुगंधित तंबाखू आणि इतर मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी देखील आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे। हुडकेश्वर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले असून शहरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर तंबाखू विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पुढील तपास वेगाने सुरू केला आहे। आमच्या इथे गोपनीय माहिती मिळाल्याने आम्ही एक रेड केली, ज्याच्या राजेंद्र प्रसाद रामकुमार शाहू यांच्या घरी राहणार हुडकेश्वर रोड, पवार नगर, हनुमान नगर इथे माहिती मिळाली की सुगंधित तंबाखू आहे म्हणून। तर त्यांच्या घरी आपल्याला एकूण 75,960 रुपयाचा आपल्याला सुगंधित तंबाखू मिळून आला। अशा याच्यावरून आपण आरोपीस अटक केलेली आहे आणि फिर्यादी फूड इन्स्पेक्टर शीतल देशपांडे यांच्या तक्रारीने गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपी अटकेत आहे, पुढील कारवाई चालू आहे। सेम तसेच दुसरी पण आपण सुगंधित तंबाखूची कालच रेड केलेली आहे। आरोपी स्वप्नील चरणदास भोंड राहणार शिवांगी नगर, हुडकेश्वर रोड याच्याकडे पण आपल्याला एकूण 18 किलो 9,000 रुपये किमतीचा आपल्याला मुद्देमाल मिळून आलेला आहे। 20 किलो वजन, 10,000 रुपयाचा साठा, असं सगळं जप्त केलेल्या वस्तू वगैरे मिळून 10,000 रुपयाचा आपण तिथे हे केलेलं आहे। आरोपी स्वप्नील चरणदास भोंड अटकेत आहे आणि तपास चालू आहे। ही सुद्धा कारवाई API रामटेके, हेड कॉन्स्टेबल बजरंग, सतीश मानके, गौरव गजबिये यांनी मिळून केलेली आहे। आणि एक तर 75,000चा मिळून आलेला आहे एक, आणि एक 10,000 रुपयाचा आलेला आहे। म्हणजे असे दोन्ही मिळून 75,960 रुपयाचा आणि तो 10,000चा, असा 85,960 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे।